धडा 6वा. वैदिक संस्कृती. वेदग्रंथाची निर्मिती करणारे म्हणून या संस्कृतीला वैदिक संस्कृती म्हणतात. भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला. या संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं वाङ्मय. प्राचीन काळापासून वैदिक काळातील लोकांनी संस्कृत भाषेत सुंदर काव्य निर्मिती केली. ऋग्वेद हा त्यांचा पहिला ग्रंथ. त्यानंतर यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद रचले गेले. त्यानंतरच्या काळात ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांची रचना झाली. ऋग्वेद यात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्याला ऋचा असं म्हणतात. यातल्या निसर्गाचं वर्णन अतिशय काव्यमय आहे. यजुर्वेद यात यज्ञात वापरायचे मंत्र आणि त्या मंत्राची गद्यात केलेली स्पष्टीकरणं आढळतात. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. यामध्ये ऋग्वेदातील काव्याचं तालासुरात गायन कसं करावं याचं मार्गदर्शन केलं आहे. अथर्ववेद यात तत्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी, संकट, पीडा यावर उपाय सांगितले आहेत. औषधी वनस्पतींची माहितीही या वेदात दिली आहे. ब्राह्मण ग्रंथ यात यज्ञविधींमध्ये वेदाचा वापर कसा करावा हे सांगितलं आहे. आरण्यके आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ. दैनंदिन जीवनापासून दूर अरण्यात जाऊन चिंतन करण्याच्या परंपरेचा पाया आरण्यके रचणाऱ्या प्राचीन ऋषीमुनींनी घातला. उपनिषदे उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. सृष्टी कशी निर्माण झाली, ईश्वर म्हणजे काय इत्यादी अनेक गहन प्रश्नांवर यामध्ये चर्चा केलेली आहे. या वाङ्मयातून आपल्याला त्या काळातलं समाज जीवन आणि वैदिक तत्वज्ञान समजतं. आर्थिक जीवन. शेती हा या लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. गंगा यमुनेच्या खोऱ्यातले शेतकरी आपल्या उत्पादनाचा 6वा भाग राजाला कर म्हणून देत असत. नंतरच्या काळात शेती करण्याचं तंत्र सुधारलं. नांगरणीसाठी अनेक बैलांचा नांगर वापरला जाऊ लागला. शेतकरी सातू, गहू, कापूस, भात, मोहरी अशी 1-2 पिकं घेत. कृषी उत्पादन वाढल्यावर व्यापारही वाढला. त्या काळी वस्तू विनिमयाची पद्धत रूढ होती. कृष्णल, मान, शतमान अशी वजनं त्या काळी वापरात होती. व्यवसाय. लोखंडाचा वापर या काळात वाढला. लोखंडाची विविध हत्यारं आणि अवजारं उपयोगात आणली गेली. रथकार, सुतार, कुंभार इत्यादी त्या काळच्या भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि समाजजीवनाचे आधारस्तंभ झाले. एकाच व्यवसायातील कुशल कामगारांनी एकत्र येऊन बनवलेल्या संघटनांना श्रेणी असं म्हणतात. राज्यव्यवस्था. राजा हा राज्याचा प्रमुख असे. प्रजेचं रक्षण करणं, कर गोळा करणं, राज्याचा कारभार सुरळीतपणे चालवणं ही राजाची मुख्य कर्तव्य मानली जात. राजसत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैदिक काळात सभा आणि समिती अशा 2 संस्था होत्या. राज्यातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळाला सभा तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला समिती असं म्हणत. आपल्या प्रदेशाचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी राजाच्या मदतीला ग्रामणी, ग्रामवादी, भागदूत, पुरोहित, सेनापती असे अनेक अधिकारी असत. भागदूत हा अधिकारी कर गोळा करी. ग्रामवादी हा अधिकारी ग्रामणीच्या मदतीनं न्यायनिवाडा करी. अनेक ग्रामांच्या समूहाला विश म्हणत आणि त्यावरील अधिकाऱ्याला विष्पती म्हणत.